हो सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्म नव्हते, आम्ही चिकटवलंय. फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबना निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय, आदिलशाही, मातशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डचशाही, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धिअफशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय. तो हिंदूमय म्हणून समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले. पुस्तकात पुरावे, कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा कौला करून खायला उपयोग होतो. त्या न्यायाने सगळा समाज, सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा नियुक्त बघतात आणि त्याच्यात चौथा झाला. तो संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये, काय संदर्भ आहेत त्या? काय वाचलंय मी, परंतु ती कथा सत्य की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. पण आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच. नेमकी भूमिका काय, वास्तवता काय? मी दुसऱ्या कुठल्याच प्रश्न विचारू संभाजीराजे भोसले जे बोलताय ते चूक आहे, 100%